हॅलो यूट्यूब फॅमिली, लेटेस्ट फॅक्ट्स या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक खिचडी. तर घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मुगाचे सोले, लसूण, खोबरे, बटाटा बारीक कापून घेतले आहेत. तर कुकरमध्ये आता आपण तेल टाकून घेऊया गरम करण्याकरिता. तर तेल गरम झालेलं आहे पहा. तर त्यामध्ये आता आपण तेल गरम झालेलं आहे. तर गरम तेलामध्ये आपण टाकून घेऊयात जिरे. तर तसेच मोहरी आपण त्यामध्ये टाकून घेऊ. तर आता त्यामध्ये आपण बारीक किसलेलं खोबऱ्याचा खीस आणि आपण टाकून घेऊया त्यामध्ये लसूण. तर हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला आपण परतून घेऊयात. ह्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर पहा कसा गोल्डन ब्राऊन कलर येत आहे. तर सतत त्याला हलवत राहू द्यायचं थोडंसं. तर पहा गोल्डन ब्राऊन कलर येत आहे. छान भाजल्यानंतर पहा कसा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर असा कलर चेंज झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा टाकल्यानंतर ह्याला छान मिक्स करून घेऊ आपण. छान मिक्स करून घेऊ कांदा. छान एकजीव झालं पाहिजे सगळं. एकजीव करून घेऊ आपण सर्व मिक्सचर. तर यामध्ये आता आपण बटाटा टाकून घेऊ. तर पहा बटाटा छान बारीक कापून घेतलेला आहे. बटाट्याच्या फोडी यामध्ये आपण मिक्स करून घेऊ. तर पहा जो शिल्लक राहिलेला आहे तोही बटाटा यामध्ये टाकून घेतलेला आहे. टाकलेला बटाटाही आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. बटाटा छान प्रकारे मिक्स करून घेऊ त्यामध्ये. तसेच बारीक कापलेला टोमॅटोही त्यामध्ये आपण टाकून घेऊ. पहा टोमॅटो यामध्ये टाकलेला आहे मी. टोमॅटो टाकल्यानंतरही त्या सर्व एकजीव छान मिक्स करून घेऊ. छान परतून घ्यायचं आहे याला. तसेच यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मी आता. तर नंतर मीठ ॲड करताना लक्षात ठेवायचं की आपण अगोदरच मीठ ॲड केलं आहे, त्यामुळं टाकताना प्रमाण कमी वापरायचं आहे. आता मीठ ॲड करण्याचं कारण मीठ टाकल्यामुळं टोमॅटो आणि कांदा बटाटा मऊ होण्यास मदत होते. त्यामुळं आता मी मीठ ॲड केलं आहे यामध्ये. तर मीठ टाकल्यानंतर वापस एकदा मिक्स करून घेऊ सर्व गोष्टी. तर यामध्ये जो आपल्या पौष्टिक खिचडीला वेगळं बनवणार आहे तो घटक म्हणजे मुगाचे सोले यामध्ये आता टाकले आहेत मी. तर मुगाचे सोले आपण यामध्ये टाकून घेऊ. मुगाच्या सोल्यामुळे खिचडीला एक वेगळीच चव येते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा खिचडी तुम्हाला कशी वाटली ही पौष्टिक खिचडी. तर मुगाचे सोले टाकल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर पहा थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड केली आहे. मुगाचे सोले आहेत ते ॲड केल्यानंतर पहा कसं तेल सुटलं आहे. पहा कसं तेल सुटलं आहे याला. तर बाजूलाच तांदूळ घेतले आहेत मी. हे तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ प्रकारे धुवून घेतल्यानंतर
या तांदळातलं पाणी काढून घेतलं आहे. तर पहा कसं तेल सुटलं आहे. आता याच्यामध्ये बेसिक मसाले, हळद वगैरे आपण टाकून घेऊ. तर बेसिक मसाले, थोडीशी हळद, लाल तिखट असे यामध्ये ॲड करून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे असतील ते मसाले. पहा किती छान तेल सुटलेलं आहे. सर्व मसाले वगैरे भाजून झाले आहेत खूप छान प्रकारे. तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर. पहा थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी यामध्ये. आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ ॲड करून घेऊ. तांदूळ टाकले आहेत. हे तांदूळ छान प्रकारे मिक्स करून घेतले आहेत. तर याच्यामध्ये थोडीशी वरून आणखी कोथिंबीर टाकली आहे मी. तर यामध्ये आपल्या सोयीनुसार पाणी टाकायचं आहे. हे पहा छान मिक्स करून घेऊ. तर याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार मी पाणी ॲड केलेलं आहे. हे पहा आणखी थोडंसं पाणी लागणार आहे त्यामुळे ॲड केलं आहे. तर आता याला झाकण लावून ठेवून देऊ आणि 2-3 शिट्ट्या याच्या होण्यासाठी आपण ठेवून देऊ. तर पहा आपली पौष्टिक खिचडी झाली आहे तयार. तर अशा अनोख्या पद्धतीची खिचडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.